इडली बनवायचं म्हटलं की खूप टेन्शन येतं. पीठ आपलं फुगतं की नाही, इडली नरम होते की नाही, इडली जाळीदार होते की नाही. तर अशीच एक रेसिपी साध्या सोप्या पद्धतीने मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, इडली आणि खोबऱ्याच्या चटणीची रेसिपी. तर बघू शकता इडली किती सॉफ्ट आणि नरम झालेली आहे आणि जाळीदार झालेली आहे. मस्त अशी जाळीदार इडली झालेली आहे, एकदम सॉफ्ट झालेली आहे. तर मग चला इडली आणि खोबऱ्याची चटणी बनवायला सुरुवात करूया. इडलीचे तांदूळ आहेत, हे 3 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत. 1.5 ग्लास उडदाची डाळ, हे मी दोन्ही 10 तास भिजत ठेवलं होतं. आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे दोन्ही सुद्धा. पहिल्यांदा तांदूळ बारीक करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर डाळ बारीक करून घ्यायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ आता आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे तांदूळ बारीक करून घ्यायचे आहेत. पूर्ण असे बारीक झाले पाहिजेत तांदूळ. तांदूळ सर्व बारीक करून झालेले आहेत. आता उडदाची डाळ आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे. डाळ वाटताना थोडंसं पाणी घालायचं आहे. डाळ आपली वाटून झालेली आहे. डाळ सुद्धा पूर्ण अशी बारीक करून घ्यायची आहे. डाळ आणि तांदूळ वाटून झालेला आहे. आता त्यामध्ये मेथी घालायची आहे आणि पीठ सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे सर्व. मी जिथे राहते त्या साईडला जास्त गरमी नाहीये, तिथे थंड वातावरण असल्यामुळे इडलीचं पीठ माझं जास्त फुगत नाही. त्यासाठी मी मेथी टाकते आणि आमच्या घरामध्ये सोडा टाकलेला आवडत नाही. पीठ रात्रभर आता झाकून ठेवायचं आहे, सकाळपर्यंत ते मस्तपैकी फुगेल. सकाळचे 5 वाजलेले आहेत. बघू शकता पीठ मस्तपैकी असं फुगलेलं आहे. पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अंदाजानुसार मीठ घालायचं आहे. पीठ जरा घट्ट आहे त्यामुळे मी थोडंसं त्यामध्ये पाणी घालणार आहे आणि पाणी घातल्यावरती पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे 2 मिनिटं. पीठ आपलं मिक्स करून झालेलं आहे. इडलीची प्लेट आहे त्याला सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावल्याने इडली खालती चिकटत नाही. तुम्हाला तेल नसेल लावायचं तर तुम्ही बटर किंवा तूपसुद्धा लावू शकता. इडलीच्या प्लेटला तेल लावून झालेलं आहे. त्यामध्ये आता 1 पळी इडलीचं पीठ घालायचं आहे. सर्व प्लेट भरून झालेले आहेत. आता स्टीम करण्यासाठी ठेवायचं आहे. इडलीचं भांडं आहे त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि वरती प्लेट ठेवायचे आहेत आणि 15 मिनिटासाठी स्टीम करायचं आहे. खोबऱ्याची चटणी बनवायची आहे. अख्खा नारळ घेतलेला आहे, मिरची, लसूण, अद्रक हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर ऑप्शन आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीर घालू शकता, नाही घातली तरी चालेल. भाजलेली चणा डाळ आहे 2 चमचे घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे खोबरं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. खोबरं मिक्सरला बारीक करून झालेलं आहे. आता खोबऱ्याच्या चटणीला मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका द्यायचा आहे. तेल गरम झालेलं आहे. गॅससुद्धा बंद करून घेतलेला आहे. 2 छोटे चमचे राई घातलेली आहे. त्यानंतर कढीपत्ता मस्त असा तडका दिलेला आहे. आता प्लेट झाकून ठेवायची आहे. सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे पहिल्यांदा आणि नंतर प्लेट झाकायची आहे. 15 मिनिटं झालेली आहेत. इडलीसुद्धा आपली तयार झालेली आहे. प्लेटमधून इडल्या काढून घ्यायच्या आहेत. इडलीसुद्धा मस्त अशी नरम आणि सॉफ्ट झालेली आहे. बघू शकता किती सुंदर अशी इडली तयार झालेली आहे.
इडली चटणी तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन तुम्हाला मी पुन्हा भेटेन. तोपर्यंत बाय बाय.